मी कोणालाही उत्तर देण्यासाठी इथे बसलेलो नाही. बँक कशी चालली आहे ते सगळ्यांना माहित आहे. जे लोक रिकामे झाले आहेत ना, एकदम रिकामे लोक आमच्याकडे नेतृत्व करतायत, जे कधी राज्याच्या करायच्या निघाले होते, कधी विदर्भाच्या करायला निघाले होते, आता जिल्ह्याचे नेते राहिले नाही, असे चिल्लर लोक आज राजकारण करतात आणि असे विधान करतात. मीडियाला माझी विनंती आहे की अशा चिल्लर लोकांना जास्त महत्व देऊ नका. प्रफुल्ल पटेल या जिल्ह्यात आले, त्यांनी अनेक ठिकाणी सभा घेतल्या. मीडियाला पण त्यांनी सांगितलं की आम्ही चिल्लर लोकांच्या बद्दल बोलत नाही, आम्ही त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. या जिल्ह्यात शेतकरी हा जो वर्ग आहे, मी स्वतः शेतकरी आहे, शेतकरी हा चिल्लर असेल तर मग शेतकऱ्यांना मत मागायचा अधिकार यांना काय आहे? शेतकरी हा इमानदार आहे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो म्हणून तुम्हाला जेवायला ते 2 टाइम भेटते, नाही तर काय पैसे घेऊन दिले नसते तुम्ही लोक. आणि दुसरं, जे इमानदार असतात त्याला चिल्लर म्हटलं जात नाही. आज जे काही विमान घोटाळा जो झाला आणि 2011 आणि 12 मध्ये जो ओजीचा ऑडिट आला, त्याच्यामध्ये या घोटाळ्यामध्ये कोण सामील आहे? पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।